शेतकऱ्यांच्या प्रश्नांना सातत्याने वाचा फोडणारे शेतकऱ्यांचे आधारस्तंभ माजी गृहमंत्री माननीय अनिल देशमुख साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष विदर्भ। नमस्कार, देशोन्नती संपादकीय मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। भारतात जितकी विविधता आढळून येते तितकी कदाचित जगाच्या पाठीवरील अन्य कोणत्याही देशात दिसून येणार नाही। भाषा, संस्कृती, पेहराव, खानपानाच्या पद्धती इतकेच नव्हे तर हवामानाच्या बाबतीतही भारतात प्रचंड विविधता दिसून येते। इतकी विविधता असूनही शेवटी भारतीय या एका ओळखीने संपूर्ण देशवासीय एकत्र आलेले आहेत। त्यामुळे ही विविधता भारतासाठी गौरवाचीच बाब ठरते। या विविधतेचा या आधीही अनेक मान्यवरांनी गौरवपूर्ण उल्लेख केलाय, परंतु राहुल गांधींचे राजकीय सल्लागार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सॅम अंकल अर्थात सॅम पित्रोदा यांनी या विविधतेचे वर्णन करताना ज्या उपमा वापरल्या त्यामुळे पुन्हा एकदा काँग्रेसला आम्ही त्यांच्या मताशी सहमत नाही असे सांगावे लागले आहे। काहीच दिवसांपूर्वी करकरेंच्या संदर्भात महाराष्ट्रातील एका नेत्याने वादग्रस्त विधान केल्यानंतर काँग्रेसला त्यांच्या या विधानाशी पक्ष सहमत नसल्याचे स्पष्ट करावे लागले होते आणि आता सॅम अंकलने काँग्रेसची तशीच अडचण केली आहे। नैसर्गिक वातावरण, हवामान यातील बदलामुळे भारतातील विविध प्रांतात राहणाऱ्या लोकांचा तोंडवळा वेगळा आहे, परंतु हे वेगळेपण स्पष्ट करताना सॅम अंकलने जी तुलना केली ती त्यांच्याच पक्षाला आक्षेपार्ह वाटत आहे। मुद्द्यांच्या शोधात असलेल्या भाजपला तर हाती अजून एक कोलीत सापडल्याचा आनंद झालाय। काँग्रेसचे स्पष्टीकरण येण्यापूर्वीच मोदींसह भाजपच्या प्रचार ब्रिगेडने आपल्या सोयीनुसार सॅम अंकलच्या विधानांचा अर्थ काढत काँग्रेसला वर्णद्वेषी वगैरे ठरवून टाकले आहे। खरे तर सॅम अंकलने देखील वर्णद्वेषाच्या दृष्टीने ती तुलना केली नव्हती, परंतु बोलण्याच्या किंवा लिहिण्याच्या ओघात त्यांच्याकडून चुकीची उपमा वापरली गेली आणि भारताच्या या समृद्ध विविधतेला एक वेगळाच रंग चढला। हा रंग त्यांच्या पक्षाला अडचणीत आणणारा ठरू पाहतोय। आपल्याकडे अगदी छोट्या छोट्या मुद्द्यांवरून निवडणुकीचे निकाल फिरतात। हे वास्तव लक्षात घेऊनच राजकीय नेत्यांनी, प्रवक्त्यांनी किमान निवडणुकीच्या काळात तरी 100 वेळा विचार करून बोलणे अपेक्षित असते। आता सॅम अंकलची ही चूक किती महाग पडते हे तर नंतरच स्पष्ट होईल। तुर्तास भात्यात मर्यादित हत्यारे घेऊन फिरणाऱ्या भाजपला एक आयते आयुध मात्र निश्चितच मिळाले आहे। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।